नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना। तर आपला विषय आज असा आहे तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा। बऱ्याच लोकांना असं वाटतं की अंगात आलेल्या महिला किंवा पुरुष हे नाटक करतात आणि ढोंग करतात। तर या मागच्या तुमचं मत कसं आहे? किती सत्य आहे या मागे? तर नाटक करतात की ढोंग करतात? जसा गारगोळीचा खेळ असतो आणि त्याच्या समोर गारगोळीचे खेळ पेश करतात आणि त्या लोकांना पैसे भेटतात। तर मग ह्या ज्या अंगात आलेल्या व्यक्तींना तर पैसे भेटत असतील का? काही फायदा होत असेल का? का बरं ते नाटक करतील? ह्या गोष्टीवर मला थोडं बोलायचे आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा। लोकांना खूप वाटतं, जास्त शिकलेले लोक असतात त्यांना असं वाटतं की हे ज्यांच्या अंगात येतं ते नाटक करतात। हो, ठीक आहे, नाटक करतात, पण एका ठिकाणी वाजा वाजतो किंवा देवीचं गाणं असतं किंवा खंडोबाचं गाणं असतं, त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अंगात ती दैवत असते आणि दैवत असल्यामुळे त्या दैवताचं गाणं लागण्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगात येतं। त्या ठिकाणी अनेक लोक असतात, त्यांच्याच अंगात का येत नाही आणि याच्याच अंगात का येतं? हा प्रश्न पडेल, प्रत्येकाला पडत असेल का? मलाच पडतो। 100 व्यक्तींपैकी एकाच व्यक्तीच्या अंगात येतं आणि बाकीच्या 99 व्यक्तींच्या अंगात येत नाही। मग हा श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? बघूया। आता उदाहरणार्थ मी माझ्या स्वतःला अनुभव आलेल्या गोष्ट तुम्हाला सांगते। आता एका महिलेला मूल होत नाही, लग्न झालं, बरेचसे दिवस झाले पण मूल होत नाही। दवाखान्यात गेले तर सर्व ठीक आहे, दवाखाना केला, औषधी केली, सर्व ठीक आहे। पण जेव्हा ती कुवारी होती तेव्हा ती नदीमध्ये काही कामानिमित्त गेली असेल, त्या ठिकाणी तिला असरा लागल्यामुळे जोपर्यंत असरांचं काही ज्यांच्या मान सन्मान पूजापत्री केली नाही तोपर्यंत त्या मुलीला मुलं बाळ होत नव्हते। पोट दुखायचं, म्हणजे बरेचसे त्रास, निरनिराळे, प्रत्येकाला वेगवेगळे त्रास असतात। एका भक्ताकडे गेली तेव्हा सांगितलं, किंवा ब्राह्मणाकडे गेली तेव्हा तिला सांगितलं की तुला असरा आहेत, तू असरांचं बोनं दे किंवा दूध दही भात दे किंवा असं बोल की तुला मुलबाळ झाले की मी भर बोनं द्यायला येईल। जेव्हा त्या मुलीला असरांचं बोनं दिलं तेव्हा ती मोकळी झाली आणि लगेचच 1-2 महिन्यात तिचा म्हणजे गर्भधारण झालं आणि त्यानंतर ती डिलेवरी झाली। डिलेवरी झाल्यानंतर तिने अजून असरांना मुलाचं जाऊड म्हणजे 2-4 केस दिले, भर बोनं दिलं। या लहान लहान गोष्टी काय आहेत? मग श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? अजून एक गोष्ट सांगते। एक मुलीला मुलगा झाल्यानंतर तो मुलगा त्या आईचं दूधच पीत नव्हता। का बरं? विषय काय आहे? तर त्या मुलीचं दूध अवघ्या 5 दिवस त्या मुलाने पिलंच नाही आणि 1.25 महिना डाव्या छातीचं दूध घेतलं नाही। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आपल्या घरात आपलाच कोणी पूर्वज त्या मुलीच्या पोटात म्हणजे गर्भातून आलेला आहे, म्हणून दूध न पिणं, विटाळाचं म्हणजे ते 5 दिवसाचं दूध घेतलं नाही आणि नंतर डाव्या छातीचं दूध त्याला पातळ लागायचं किंवा त्याला आवडायचं नाही। हे काय? छाती तर एकच स्त्रीची आहे, एका स्त्रीच्या 2 छाती, दूध तर सारखंच येईल ना। पण ह्या गोष्टींमध्ये तथ्य आहे। आजही तुमच्या आजी, मावशी, काकू, म्हातारे व्यक्ती असतील त्यांना ह्या गोष्टीचा अर्थ कळतो। आजच्या आपल्यासारख्या मुलींना किंवा आजच्या ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांना हे गोष्टी तुच्छ वाटतात, पण या लहान लहान गोष्टींमधून श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग असतो। जेव्हा आपली श्रद्धा असते तेव्हाच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं। आणि बरेचसे लोक म्हणतात की अंगात येणं खोटं आहे, ढोंग करतात, पण माझ्या या गोष्टीवर विरोध आहे। जेव्हा आपल्यावर स्वतःवर या गोष्टी बिततात तेव्हाच त्याची तळमळ किंवा कळवळ आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची कळते।
आता बघूया, म्हणजे मला तर त्रास होतो म्हणून मी 2 शब्द ह्या विषयावर बोलायचे असं ठरवलं. अंगात मी काहीच करत नाही. अंगात त्याची त्याची शक्ती येते आणि माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि ती मला म्हणजे त्याच्या हातात ते शरीर असतं आणि एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुझी मान फिरव, तर अगदी हळूवार फिरवील आणि इथलाच एवढ्या स्पीडने मान फिरवणं अशक्य आहे. तेव्हा ती दैवी शक्ती किंवा कुठलीही शक्ती अंगात येते तेव्हाच हे शक्य आहे. तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही जसं ते अंगात येणारे व्यक्ती मान फिरवतात किंवा बोलतात किंवा जसं चाळे ते करतात तसं तुम्ही करून बघा. तुम्हाला करता येतं का? तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक तुम्हाला कळेल आणि तुम्ही भाव ठेवत नाही तर त्या गोष्टीचा अनादर तरी करू नका. ह्या जगात मनुष्य आहेत, देव आहेत, तर भूतही आहेत. देवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. प्रत्येकाची जागा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि या जगात लहानपासून मोठ्या जीवजंतूंपासून आपल्याला दिसतात त्या वस्तू आणि अदृश्य शक्ती सुद्धा आहेत, त्या वाईट असो की चांगल्या असो. तर माझ्या या विषयावर असंच बोलणं आहे. तर ज्या कुणी कीर्तनकार असो की कुठलेही व्यक्ती असे म्हणतात की ढोंग करतात, कीर्तनकार महाराज तर अनेकदा म्हटलेलं ऐकलं आहे मी की आपल्या स्त्रियांच्या अंगात येतं, ब्राह्मणांच्या वाण्या ब्राह्मणांच्या स्त्रियांच्या अंगात का येत नाही. मला कुणाचा विरोध करायचा नाही, पण ज्यांच्या अंगात येतं त्यांना कुठल्याही प्रकारच्या म्हणजे नाटक ते करत नाहीत, शो ते करत नाहीत. त्यांना पैसे भेटणार आहेत, अवॉर्ड भेटणार आहे, त्यांची बदनामी त्यांना करून घ्यायची नाही. पण त्यांचं शरीर त्या शक्तीमुळे हलतं, त्यामुळे ते व्यक्ती असे क्रिया करू लागतात. याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मी विनिता तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ अशा विषयावर घेऊन येत राहणार. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझं मत किती पटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.